सावट, रात्रभर मुसळधार पाऊस, आजही ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसाचा रेल्वेवर परिणाम, तिन्ही मार्गावरील गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने. उशिरा रात्री जंतर मंतरवर पोहोचले उद्धव ठाकरे, आंदोलकांमध्ये उत्साह, म्हणाले सत्ता बदलण्याची गरज. चर्चेसाठी आम्ही तयार, उग्र आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य, विरोधक मुद्द्याचे राजकारण करत असल्याचा आरोप. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बीएमसी सतर्क, सखल भागांवर विशेष लक्ष, भरतीच्या धोक्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई. दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन तीव्र, प्रवक्ते आशुतोष रंका म्हणाले FIR ने आंदोलन थांबणार नाही, सरकार न मानल्यास लाखो लोक दिल्ली गाठतील. बेस्ट बस अपघातांवर गंभीर प्रश्न, चालक नव्हे तर यंत्रणाच जबाबदार, 34% वेटलिस्ट बसमध्ये ब्रेक आणि स्टिअरिंगच्या त्रुटी उघड. मुंबईतील मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम, वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर वाहतूक मंदावली, ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर विक्रोळी ते ठाणे दरम्यान मोठी वाहतूक कोंडी. पंतप्रधान निवासस्थानानंतर संसदेत काँग्रेसचे आंदोलन, राहुल गांधींसह खासदार काळे कपडे परिधान करून संसदेत. राज्यभर FDA ची मोठी कारवाई, गुटखा, दूध आणि अन्न पदार्थ जप्त, 103 आस्थापनांची तपासणी पूर्ण. क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांची पत्नी देविशा शेट्टी यांची कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनाला पाठिंबा, हिंसा म्हणजे लोकशाही नाही. पंतप्रधान निवासस्थानावरील आंदोलनाच्या निषेधार्थ भाजप आज देशभर आंदोलनाच्या तयारीत, काँग्रेस कार्यालयांना घेराव घालण्याची तयारी. राम मंदिर देणगी चोरी प्रकरण, उच्च न्यायालयाचे कठोर निरीक्षण, भ्रष्टाचाऱ्यांना फाशी देण्याचा उल्लेख, समाजाच्या शांततेवरही प्रश्न. साडी आणून दिली नाही म्हणून पतीने पतीची हत्या, बदलापूरमधील धक्कादायक घटना. अल्पवयीन मुलाच्या निर्गुण हत्येनंतर पोलिसांनी आरोपींची पावसात वाहनाला बांधून दिंडी काढली, पुण्यातील घटना. 800 भाविकांना घेऊन दादरहून बोधगयाकडे भारत गौरव रेल्वे रवाना, संजय शिरसाट यांनी हिरवा झेंडा दाखवला. नीट विद्यार्थी आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा, लवकरच जंतर मंतरवर पोहोचणार. मुंबईच्या नावाशेवा बंदरावर DRI ची मोठी कारवाई, 20 कोटी रुपयांच्या 85 लाख विदेशी सिगारेट जप्त, तस्करीचा प्रयत्न उधाळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन, प्रशासनिक कौशल्य, आर्थिक शिस्त आणि जनहितातील योगदानाचे कौतुक. सायबर फसवणुकीचे जाळे, डबिंग जॉब, बनावट पोलीस आणि गॅस बिल अपडेटच्या नावाखाली ठाण्यात तिघांची 61.51 लाखांची फसवणूक.